नमस्कार, मी अमृता दीक्षित. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत सादर करीत आहोत आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. ठाण्यातील मनोरमा नगर येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे लोकार्पण जिल्हाप्रमुख नरेश मस्के यांच्या हस्ते पार पडले. यावेळी मनोरमा नगर या ठिकाणी गरीब कामगार वर्ग राहत असून यासाठी लवकरच नवीन हॉस्पिटल देखील उभारणार असल्याचे देवराम भोईर यांनी सांगितले. तसेच प्रभागांमध्ये नागरिकांना भव्य दिव्य असे सभागृह देखील उभारले असल्याचे भूषण भोईर यांनी सांगितले. आमचे स्थानिक नगरसेवक भूषण देवराम भोईर यांनी या विभागामध्ये जी लोकांची मागणी होती आणि निवडणुकीला आम्ही शब्द दिला होता, छत्रपती शिवाजी महाराज चौक याचं सुशोभीकरण केलेलं आहे. या ठिकाणी चौकाला नामकरणसुद्धा शिवसेनेनी या ठिकाणी दिलेलं आहे. आणि या विभागामध्ये जी काही सामाजिक कामं करत असतात, महानगरपालिकेच्या माध्यमातून असेल, सरकारच्या माध्यमातून करत असतील, भूषण भोईर यांनी सुंदर असा चौक या ठिकाणी बनवलेला आहे. येणाऱ्या जाणाऱ्या माणसाला हा मेन चौक आहे, याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने चौक आहे, तो प्रेरणादायी आणि स्फूर्तिदायी ठरणार आहे. त्यामुळे मी भूषण भोईर यांचं खास करून या ठिकाणी अभिनंदन करेन. तर या विभागामध्ये मागे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे यांनी मोठी रॅली काढत आरोप प्रत्यारोप केले होते. विभागाचा काहीच विकास झाला नाही. विकास आहे तो जो पूर्वी त्यांना माहिती काय, त्यांना कोणीतरी लिहून दिलेलं ते बोलतील. त्यांनी प्रत्यक्षात परिस्थिती काय आहे याच्याशी जर ते वागले असते तर त्यांच्यावर ही वेळ आली नसते. आणि या विभागातील नगरसेवक सन्मान्य भूषणजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज चौक यांचा आज 5 यात्रा होत असून याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक चांगल्या प्रकारचा एक संदेश जाऊ शकतो. आपण शहरी भागामध्ये आपण चौक बनवू शकतो, परंतु आज या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये आणि स्लमच्या भागामध्ये हा जो उपक्रम या ठिकाणी भूषण भोईरच्या माध्यमातून केलेला आहे की त्याचं मनापासून या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो. या ठिकाणी की त्यांच्या मनामध्ये असलेली जी कल्पना आहे ती कल्पना निवडणुकीच्या काळखंडात बोलले होते ते आज या ठिकाणी साकारण्यात आलं आहे. आणि त्या चौकाला ही चौकाबद्दल मी तमाम इथल्या नागरिकांना माझी विनंती आहे या ठिकाणी की या चौकाचा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी पुढं आपल्या या भागामध्ये अनेक प्रकारच्या अनेक या ठिकाणी अनेक प्रकारच्या अनेक या सुविधा द्यायच्या आहेत. त्यामध्ये ज्योतिबा मंदिराचं त्या आपण जर एक त्यासाठी आपले हॉल तयार करतो. त्याचबरोबर एक छत्रपती हॉस्पिटलची धर्तीवरती आपण या विभागामध्ये एक 100 खाटाचा असा आपलं हॉस्पिटल उभारण्याचा रस्ता आमच्याकडे आहे आणि तो देखील पूर्ण करण्याचा प्रयत्न करून अशा प्रकारचं मी शुभेच्छा देतो. हो, आज आपण वचनपूर्वक 16 आज आपण साजरा करत आहोत. या कार्यक्रमासाठी ठाणे जिल्ह्याचे आमचे नरेशजी मस्के साहेब आणि आमदार फाटक साहेब आणि नगरसेवक आणि इतर उपमहापौर आणि ज्येष्ठ नगरसेवक देवरामजी भोईर साहेब असतील, संजय भोईरजी असतील, उषाताई भोईर असतील, या सर्व तमाम शिवसैनिक आमचे आज या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते. आणि या कार्यक्रमाचं आमचं वचनपूर्वक 16 होता, कारण की शिवाजी महाराज चौक हा आमचं आपण दिलेलं एक वचन होतं आणि आज तो आज आपण पूर्ण करून ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर
ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आज ठाण्यामधील बाळकुंभ परिसरात असलेल्या यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याला आनंद परांजपे, देवराम भोईर, संजय भोईर यांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याचा इतिहास हा यशवंतराव चव्हाण यांच्या योगदानाशिवाय लिहिला जाऊ शकत नाही. तसेच असे कुठले क्षेत्र नाही की महाराष्ट्राच्या विकासाची मुहूर्तमेढ यशवंतराव चव्हाण यांनी रोवली नसेल, अशी प्रतिक्रिया यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिली आहे. आज आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादीच्या आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी बाळकुंभ येथील पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र असं अभिवादन केलं. महाराष्ट्र राज्याचा इतिहास ज्यावेळेला लिहिला जातो त्यावेळेला तो इतिहास स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या योगदानाबिना तो लिहिला जाऊ शकत नाही. आणि त्यामुळे आधुनिक महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, ग्रामपंचायती असेल, ह्या निवडणुका सहकार क्षेत्राचं मोठं असं जाळं, महाराष्ट्रामधलं औद्योगिकरण असं कुठलं क्षेत्र नाही की ज्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या विकासाची मुहूर्तमेढ हे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी ठेवली. आणि त्यामुळे आज त्यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादीच्या आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांना पुष्पहार अर्पण करून विनम्र असं अभिवादन केलेलं आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा ठाण्यात धडकणार आहे. ठाण्यातून पुढे ही यात्रा मुंबईत रवाना होणार आहे. गुजरातमधून ही यात्रा महाराष्ट्रात मंगळवारी दाखल झाली आहे. दुसरीकडे ठाणे शहर काँग्रेस कमिटीने राहुल गांधींच्या स्वागतासाठी बॅनरबाजी करण्यास सुरुवात केली आहे. नंदुरबार येथून ती यात्रा धुळे व मालेगाव, नाशिक मार्गे पालघर या जिल्ह्यात मार्च 15 रोजी दाखल होणार आहे. तर मार्च 16 रोजी ठाणे शहरात राहुल गांधी येणार आहेत. त्यामुळे ठाणे शहर काँग्रेस कमिटी कामाला लागली आहे. मुंबईत नाशिक महामार्गावरील 3 हात नाक्यापासून माजीवाडा नाक्यापर्यंत बॅनर्स लावण्यात आले आहेत. नमस्कार, मी डॉक्टर पल्लवी नाईक. ठाण्याची सगळ्यात भावलेली गोष्ट म्हणजे ठाणे शहर नवीन संकल्पनांना दाद देणारं शहर. भरतनाट्यम थेरपी फॉर मेंटली चॅलेंज्ड चिल्ड्रन असा आगळावेगळा विषयही ठाणे शहराने पटकन समजून घेतला आणि इकडच्या सर्व संस्थांनी मला या कामात सहकार्य केलं. माझ्यासारख्या नवनिर्मितीची ओढ असलेल्या कलाकारांची कला ठाण्यात खुलते, रंगते आणि वाढतेही. आणि म्हणूनच रसिक प्रेक्षक असलेल्या या शहरात कलेला, सृजनशीलतेला अधिक वाव आहे असं वाटतं. म्हणूनच मला ठाणे शहराचा सार्थ अभिमान आहे. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. होय, ठाण्यात आम्हाला अभिमान आहे आणि होय, आम्ही ठाणेकर.